ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. नाम महिमा देवाची या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जेवे वेगू करी. वेदशास्त्रे उभारी ब्रह्मा सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणे. द्वारकेचा राणे पांडवा घरी. या हरिपाठाचा 4 ओळींचा अर्थ. देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला 4 मुक्ती प्राप्त होतात. मुखाने हरी हरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. संसारात राहूनच जिभेला हरिनामाचा अधिकाधिक छंद लावावा म्हणजे नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही असे आहे. वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा झाला. विवरण. वारकऱ्यांची संध्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या हरिपाठातील हा अभंग माऊलीचे वाक्य सूत्रबद्ध असतात. सूत्राची लक्षणे सांगताना विश्वतोमुखम असे एक लक्षण सांगितले आहे. त्याचा अर्थ ज्याचे अनेक अर्थ संभवतात ते सूत्र असा आहे. माऊलींच्या या अभंगांचेही अनेकांनी अनेक अर्थ केलेले असून त्या दृष्टिकोनातून ते बरोबरही आहेत. या ठिकाणी मुख्यतः वेदांत केसरी हरिपाठ रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन त्यानुसार अभंगाचे विवेचन केले आहे. माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग दाखवण्याकरिता हरिपाठ रचलेला आहे. येथे हरिमुखी म्हणा हा उपदेश असा उपदेश करून देवांचा संबंध त्याच्या नामाशी दाखवलेला आहे. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात. अशा सगुण साकार हरीलाच येथे देव म्हटले आहे. देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते. गीतेतही अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात असे सांगितलेले आहे. गीता म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिलेला आहे. देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे तर श्रद्धा युक्ती अंतःकरणाने. देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत हा दृढ विश्वास पाहिजे. जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक. साहजिकच हा भाव असलेला सुलोक मुक्ती मिळते. भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो. देवळात मन जेव्हा ताकदार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि देहभान जर हरपले तर सायुज्यताही मिळते. अशा रीतीने 4 मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकेला देवाच्या दारात होतो. एका भगवत नामाने अनंत जन्मीचे पाप नाहीसे होते. देवाचे नाम मुखात आले तरी क्षणभर का होईना मन भगवंताकडे होते, भगवंताच्याकडे जाते. या अनुभवावरून माऊलींनी अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे. त्यामुळे भगवंताचे स्वरूपही अखंड मनात राहील. त्यामुळे असाच नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल. यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही. जिव्हेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले. वेदशास्त्रांनी सुद्धा नाम महात्म्य मुक्तकंठाने वर्णिले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते. शेवटच्या चरणात माऊलींनी यासाठीच पांडवांचा दृष्टांत दिला आहे. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीचे नामस्मरण ही गुप्त खुणगाठ पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घराचा केले. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदाचा आपणच खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती केली.
त्यांनी नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले. नारद गेला तेव्हा अर्जुन गाढ झोपला होता, पण नामस्मरण अखंड चालू होते. ते पाहून नारदाचा नामधारकपणाचा हा अभिमान नाहीसा झाला. अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती. तर भक्तांनो बघा, आपण जेव्हा भगवंताचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला आलेले संकट सुद्धा भिवून पळून जातो, कारण की ते ठिकाणी भगवंत प्रत्यक्ष आपल्या संकटांना लढा देण्यासाठी खंबीर असतो. म्हणून आपण सगळ्यांनी सतत नामस्मरण केले भगवंताचे, तेव्हा आपले पाप नाहीसे होते आणि पुण्य आपल्या उंजळीत पडते. म्हणून आपण सर्वांनी सतत परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे नामस्मरण करूया आणि बाबांचा अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी घेऊया. नामस्मरण घेण्यासाठी, देवाचे नाम मुखात घेण्यासाठी काहीही कष्ट लागत नाही किंवा आपला वेळही लागत नाही. आपण आपले काम करताना पण देवाचे नामस्मरण करू शकतो किंवा त्यासाठी कोणते पैसे लागत नाही, कोणती गुंतवणूक लागत नाही. आपण सहजच देवाचे नाव घेऊ शकतो. पण एकदा की आपल्याला सुख प्राप्त झाले की आपण भगवंताचा विसर होतो आणि आपण त्या सुखाचा अनुभव घेऊ लागतो. पण जेव्हा आपल्यावर दुःख येते तेव्हा आपल्याला भगवंताचे नाव आठवते. अशा वेळेस देव आपली मदत करत नाही. म्हणून संकटाच्या वेळी देवाने आपल्याला मदत करण्यासाठी आपण कायमच सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेस जर देवाचे नामस्मरण केले तर देव आपल्याला नक्कीच तारून नेईल. म्हणून फक्त स्वार्थी भावाने देवाचे नामस्मरण करू नका, तर श्रद्धायुक्त अंतकरणाने भगवंताचे नामस्मरण करा. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज म्हणतात, तुम्ही घरात नामस्मरण करा, मी उंबरठ्याशी आहे. तुम्ही शेतात नामस्मरण करा, मी बांधावर बसलेला आहे. अशा प्रकारे आपण जेव्हा जेथे पण देवाचे नामस्मरण करू तेव्हा देव आपल्या सोबतीला आहे. देव काय आपल्याला म्हणत नाही की तुम्ही तुमचा संसार परपंच बाजूला ठेवून द्या आणि फक्त माझ्याकडे या आणि माझं नामस्मरण करा, असा कोणताही देव सांगत नाही. देव फक्त सांगतोय तुम्ही संसार परपंच करता करता तुमच्या मुखामध्ये माझं नामस्मरण घ्या, म्हणजे या भवसागरातून मी तुमची नक्कीच मुक्तता करेल. सर्व साधू संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की तुम्ही हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे देवाचे भगवंताचे नाव आपल्या मुखात घेतला तर या पुण्याची गणना कोण करील असे सांगतात. संसारामध्ये राहूनही जिव्हे वेगू करी, म्हणजे जिव्हेने आपण भगवंताचे नामस्मरण घेतले तर स्वतः भगवंत आपल्या घरी चाकरी करेल असं देव सांगतात. स्वतः भगवंत श्रीकृष्ण पांडवांच्या घरी दास बनले ते फक्त नामस्मरणाच्या ताकदीमुळे. इतकी नामस्मरणामध्ये ताकद आहे की स्वतः पांडवांच्या घरी देव होते भगवान श्रीकृष्ण. तर बघा, आपण जर भगवंताचे नामस्मरण केले तर आपल्यावर येणारे संकट जे आहे ते भगवंत स्वतः त्याच्या खांद्यावर घेऊन आपल्याला नेहमी सुरक्षितच ठेवेल. म्हणून आपण सतत परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांची मनोभावे सेवा करूया आणि सतत त्यांचे नामस्मरण करूया. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः असे म्हणतात तो ब्रह्मांड नायक आपल्या हाकेला धावत येतो. म्हणून तुम्ही सतत आपल्या मुखामध्ये स्वामी गगनगिरी महाराजांचे नामस्मरण ठेवा. देव आपल्याला कुठेच कमी पडू देणार नाही. तो आपला स्वतः पाठीराखा होईल. एका भगवंताच्या नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते. देवाचे नाव मुखात आले तर क्षणभर का होईना पण भगवंताचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणूनच तर भगवंताचेही रूप अखंड मनात राहील. त्यामुळे आपल्या नाशिवंत प्रपंचाचा विसर पडेल. वेदशास्त्रांनी
सुद्धा नाममाहात्म्य मुक्तकंठाने वर्णिलेले आहे. वैदिक कर्माची सुरुवातही भगवंताच्या नावानेच होते आणि पूर्णही भगवंताच्या नावानेच होते. भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण ही गुप्त खुणगाट पांडवांना सांगितली आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याचप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या घरचा केले. यालाच म्हणतात नामस्मरणाची ताकद. म्हणून मुखाने अखंड नामस्मरण करूया. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः. सर्व भगवंताच्या भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः.